मी सुरेश रत्तन सौदागर रिक्षा स्टँडवरती उभा होतो. कोणत्या रिक्षात? निरंकारी भवन गोल मैदान हां. त्या ठिकाणी मी उभा होतो आणि उद्योग विभागाचं काम चालू होते. तिथे झाड तोडण्याचं काम चालू होतं आणि मी साईडलाच होतो तिथे आणि त्यांचा तो वायर तुटला आणि तो डायरेक्टली डोक्यात येऊन पडला माझ्या. वायर आणि सोबत हा, ते गट्टू असतं ना काहीतरी चिनी मातीचा, तो गट्टू येऊन माझ्या डोक्यात पडला आणि मला रक्ताची धार लागली लगेच मला आणि मी बाजूच्या दवाखान्यामध्ये गेलो. बाकीचं मला ते काही कळालंच नाही आणि मग मी तिथून सेंटरला गेलो. मुळे हा अपघात घडलाय. मग तुम्ही त्यानंतर आता पोलीस स्टेशन आले, पोलिसवाले काय म्हणताय? ते म्हणतात तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतात आम्ही अहवालवरती पाठवू. म्हणजे असं चाललेलं आहे, गुन्हा दाखल होत नाही ते. तुम्ही लाईट ऑफिसरशी बोलले तर ते तुम्हाला काय बोलले? ते बोलले आमच्या अहवालवरती पाठवू आम्ही, ते आमच्याकडून होणार नाही, बस एवढं बोलले ते. अहवालवरती पाठवू. हां. आता तिथे वायर पडलेलीच आहे की त्यांची लावली? त्यांनी नंतर मला माहिती पडली की त्या वायर तेवढी कट केली त्यांनी आणि घेऊन गेले आणि तो गट्टू असतो तो फोडलाय तिथेच बाजूला गट्टू पडलेला आहे. हो. तर तुमची मागणी काय आता? तर माझी मागणी एवढीच आहे का मला भरपाई मिळावी. माझं रिक्षावरतीच घर चालतं पूर्ण, मी एकटा कमवणार आहे. किती टाके लागले तुम्हाला? आता त्यांनी सांगितलं 7-8 टाके पडले म्हणून. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.